नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतीय रेल्वे ही एक केवळ वाहतूक साधन व्यवस्था नाही, तर ते कोट्यवधी भारतीयांच्या जीवनाशी जोडलेला एक भावनिक धागा देखील आहे. लग्न समारंभासाठी जाणारे नातेवाईक असोत किंवा तीर्थयात्रेला निघालेले वृद्ध असोत किंवा उपचारासाठी दुसऱ्या शहरात जाणारे रुग्ण असोत, रेल्वे सर्वांचीच सोबत करते. मात्र कोरोना महामारीनंतर ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती बंद झाल्यामुळे लाखो वृद्धांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. तर आता वर्ष 2026च्या सुरुवातीला भारतीय रेल्वेनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन या सुविधा पुन्हा सुरू केल्यात, जे देशभरातील वृद्धांसाठी एक आनंददायक आणि दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. कोविड-19च्या महामारीच्या काळामध्ये रेल्वे प्रशासनाला अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले होते. संसर्गाचा धोका कमी करणं आणि आर्थिक संकटाशी सामना करणं या दोन्ही आघाड्यांवरती लढताना ज्येष्ठ नागरिकांच्या तिकीट सवलती तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या. या निर्णयाचा सर्वात जास्त फटका त्या वृद्धांना बसला होता, ज्यांचं मासिक उत्पन्न मर्यादित होतं आणि जे प्रवासासाठी याच सवलतींवरती अवलंबून होते. अनेक आजी आजोबांनी आपल्या नातवंडांना भेटणं, धार्मिक स्थळांना भेटी देणं आणि वैद्यकीय उपचारांसाठी प्रवास करणं बंद केलं होतं, कारण तिकिटांचा वाढलेला खर्च त्यांना परवडणारा नव्हता. आता रेल्वेने जाहीर केलेल्या नवीन धोरणानुसार पुरुष ज्येष्ठ नागरिकांना 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयामध्ये तिकीट दरामध्ये तब्बल 40% सवलत मिळणार आहे. महिला आणि तृतीयपंथी प्रवाशांसाठी हा निर्णय थोडासा वेगळा आहे. त्यांना 58 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर 50% सवलत देण्यात येईल. स्लीपर क्लास आणि तृतीय वातानुकूलित श्रेणीसाठी ही सवलत लागू राहील. परंतु राजधानी एक्सप्रेस, शताब्दी, वंदे भारत आणि तेजस यांसारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये ही सवलत मिळणार नाही, हे लक्षात असू द्या. तिकीट सवलतींसोबतच खालच्या बर्थला देखील प्राधान्य देण्याची सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली आहे, जी वृद्ध प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गुडघेदुखी, सांधेदुखी आणि चालण्या फिरण्यातील अडचणींमुळे अनेक वृद्धांना वरच्या बर्थवरती चढणं आणि उतरणं जड जातं. खालच्या बर्थमुळे रात्री उठणं, शौचाला जाणं आणि सामान सांभाळणं त्यांच्यासाठी तुलनेनं सोपं असतं. या लहानशा सुविधेमुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायी होतो आणि अपघाताची शक्यता लक्षणीयरित्या कमी होते. खालच्या बर्थची ही सुविधा केवळ शारीरिक सोयीपुरतीच मर्यादित नाही, तर ती मानसिक आत्मविश्वासाशी देखील जोडलेली आहे. जेव्हा एखाद्या वृद्ध व्यक्तीला माहीत असतं की आपल्याला खालची जागा मिळेल, तेव्हा ते निर्धास्तपणे प्रवासाचं नियोजन करू शकतात. खिडकीतून बाहेरचं दृश्य पाहणं, आरामात जेवण करणं आणि रात्री तणावमुक्त झोपणं, हे सगळे अनुभव वृद्धांच्या प्रवासाला अगदी सुखकर बनवतात. यामुळे ते कुटुंबापासून दूर असतानाही स्वतंत्रपणे प्रवास करण्याचं धाडस करू शकतात. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत, ज्या पूर्ण करणं आवश्यक आहे. यामध्ये पुरुष प्रवाशांसाठी किमान 60 वर्ष आणि महिला आणि तृतीयपंथी प्रवाशांसाठी किमान 58 वय वर्ष असणं बंधनकारक आहे. प्रवासादरम्यान आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट किंवा वाहन परवाना यापैकी कुठलाही एक वैध ओळख प्रमाणपत्र सोबत बाळगणं अनिवार्य आहे. ऑनलाईन बुकिंग करताना जन्मतारीख मात्र अचूक आणि अद्ययावत असणं गरजेचं आहे. अन्यथा ही सवलत किंवा खालच्या बर्थचं प्राधान्य तुम्हाला देता येणार नाही. रेल्वेच्या निर्णयाचं महत्त्व केवळ आर्थिक दृष्टिकोनातून पाहणं पुरेसं नाही, कारण त्याचे सामाजिक आणि भावनिक परिणाम त्याहून अधिक जास्त महत्त्वाचे आहेत. आपल्या समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांना जो आदर, मान, सन्मान मिळायला हवा, त्यापासून ते अनेकदा वंचित राहतात. या सुविधांच्या पुनर्बहालीमुळे वृद्धांना हे संदेश मिळते की देश त्यांचे अस्तित्व ओळखतो आणि त्यांच्या गरजांची काळजी घेतो. ज्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी आणि समाजासाठी झटत राहिलेत, त्यांना उतारवयामध्ये सुखानं प्रवास करण्याचा अधिकार नक्कीच आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता जे ज्येष्ठ नागरिक आहेत, तर त्यांच्यासाठी रेल्वेनं ही अत्यंत विशेष सुविधा पुन्हा सुरू केलेली आहे. तर मग यावरती आपलं मत काय, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.